हाय. तर आता तुम्ही ती न्यूज बघितली असेल की कशा पद्धतीने त्या बाळाला सुसू आली आणि त्याने टीचरला 3दा जाऊन सांगितलं की मला सुसू आली आहे. वर सुसूला जाऊ नाही दिलं. त्याने सुसू तिथंच केली. छोटं बाळ आहे ते 5 वर्षाच्या आत. त्याला ती घेऊन जाते, शाळेतल्या कॅन्टीनमध्ये नेते. तिथे तिने सुरी गरम केली आणि तिने ते चटके दिले त्याच्या सुसूच्या जागेवर. तर ही किती अहिंसा चालली आहे. मुलांची जेव्हा ॲडमिशन करता तेव्हा तुम्ही प्रिन्सिपलला 2-4 प्रश्न विचारा ना. आमचा 1 रुपया तुम्ही कमी करून घेत नाही आहे फीमध्ये. आम्हाला तुमचे जे रूल्स आहेत ते फॉलो करावं लागतात. मुलांना तुमच्याच पद्धतीने शाळेत पाठवावं लागतं. तुम्हाला जे आवडेल आम्ही मनाने काही देऊ नाही शकत. तुम्ही भाजी चपाती म्हणता, आम्ही भाजी चपाती भरतो. ठीक आहे, त्याच्यामागे तुमची केअर जाणल्या जाते की मुलांविषयी तुम्हाला केअर वाटते. पण तुम्ही जे म्हणतात तेच नियम आम्ही आईवडील फॉलो करतो. मग तुमच्या शिक्षिका ज्या ठेवलेल्या आहेत किंवा शिक्षक किती कठोर असतील, किती निर्लज्ज असतील, असे लोक जर आम्हाला आढळले, आमच्या पाल्याला, आमच्या बाळाला काही दुखापत झाली तर आम्ही काय करायचं? मग त्यावेळेस तुमच्यावर कुठली ॲक्शन घ्यायची? मग तुम्ही ठेवताना शिक्षिका कुठली ठेवताय, शिक्षक कुठला ठेवतायत? जर अशा महा आणि क्रूरतेच्या जर त्यांच्याकडून चुक्या जर घडत असतील तर त्यांना मग शिक्षा काय द्यायची? त्यांच्यावर गुन्हा कुठला दाखल करायचा? आणि आमचं झालेलं नुकसान आम्ही कसं भरून काढायचं? हे प्रश्न पहिले करा. तेव्हा तुम्ही हा नियम लागू करा शाळेमध्ये, आणि तेव्हा आपल्या मुलांचं ॲडमिशन करा. आणि तेव्हा तुम्ही त्या शाळेवर, त्या प्रिन्सिपलवर, त्या सगळ्या शिक्षकांवर विश्वास दाखवा की मी माझ्या मुलाला शाळेतनं परत रिटर्न घेऊन येईपर्यंत माझं मूल सेफमध्ये असणार आहे. आज एक चापट मारायला विचार करतात आईवडील. आत्ताचे आईवडील एवढे लाड करणारे आहेत मुलांचा, जीवप्राण ओततात. कदाचित त्यांना असं वाटतं की आमच्या काळात आम्हाला ते प्रेम नाही भेटलं, आमच्या मुलांना आम्ही देऊ. कारण एका बाळाबरोबर घडलं हे प्रत्येक कोणाच्याही बाळाबरोबर घडू शकतं. काळजी घ्या, आपल्या मुलांची काळजी घ्या. मी मागच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं की एक असं घड्याळ हातामध्ये ठेवा ज्या घड्याळामध्ये कॅमेराच्या कनेक्टमध्ये राहून आपल्याला वर्गातला आपला मुलगा दिसला पाहिजे, कशा रीतीने कसा बसतो, उठतो आहे. मग ते प्ले ग्रुप असो, नाहीतर आपला मुलगा एक 10 वर्षाचा होईपर्यंत वर्गातला सगळं आपल्याला कळायला पाहिजे. वॉच राहायला पाहिजे त्याच्यावर. आपली नजर आपले कामधंदे करता करता, ऑफिस पाणी करता करता आपल्या मुलांवर एनी टाईम आपण त्यांना बघू शकतो. अशी व्यवस्था काळजी घ्या, ॲक्शन घ्या, त्याच्यावर कारवाई करा आणि काय करायचं ते ठरवा. खूप वाईट वाटलं त्या